सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम. बघा बाळांनो, ज्या विचारवंतांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत ते विचार गुरुदेव तुम्हाला सांगताय. कारण की याचं कारण काय आहे तर तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. तुम्ही तुमच्या स्वतःकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. तुमचा जो काही गोल असेल, तुमचा काही एम असेल, तो पूर्ण करण्यासाठी तुम्ही सक्षम झाले पाहिजे. त्याच्यासाठी काही विचारवंतांचे जे काही विचार आहेत, या महापुरुषांचे, ते मी तुम्हाला सांगण्याचे प्रयत्न करत असतो. मला असं वाटतं तुम्ही चांगलं श्रवण केलं आणि ह्याचं अनुकरण केलं ते तुमच्या फायद्याचं आहे. चालेल, ठीक आहे, हे वाचून दाखवतो. ओके. A people which is able to say everything becomes able to do everything. जे लोक सर्व काही सांगू शकतात ते सर्व काही करू शकतात. म्हणजे आपण जर कॉन्फिडन्सनी दुसऱ्याला आपण काहीतरी करायला सांगतात, तू हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, तर सांगणारी व्यक्ती ती स्वतः करू शकते. तेवढी कॅपेबल, स्ट्रॉंग ती व्यक्ती असते. म्हणजे आपण स्वतः जर आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असेल तर आपण दुसऱ्याला जर सांगितलं तर दुसरा करेलच, हा आपला विश्वास पण असला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपण त्याचं अनुकरण पण केलं पाहिजे. शब्दाशः त्याचा मिनिंग मी खाली लिहिलेला आहे, लिहून दाखवलेला आहे. तुम्हाला वाचायचं आहे आणि तुम्हाला तसे प्रयत्न करायचे. तुम्ही म्हणाल का हो गुरुदेवा, हे थॉट्स वगैरे आपण घेताय सगळे, फक्त आणि फक्त त्या विचारांना आपण अनुकरण केलं पाहिजे. विचारांचं, त्या विचारांना आपण स्वीकारलं पाहिजे आणि आपल्या लाईफमध्ये आपलं लाईफ जगत असताना त्याचं आपण अनुकरण केलं पाहिजे. याच्यासाठी गुरुदेव हे थॉट्स सांगतात. मला असं वाटतं एखाद्यानं जर वाचून दाखवलं तर खूप छान वाटेल. ओमा, उठ बेटा. A people which is able to say everything becomes able to do everything. Good, 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 good. नन्नू बेटा, उठ बेटा. A people which is able to say everything become able to do everything. Good. तुम्हाला सगळ्यांना समजतंय? समजलं ना? गुरुदेवानी वाचून दाखवलं, तुम्हाला वाचता आलं ना? बाकी सांगायची काही गरज नाहीये. खूप छान आपण श्रवण करताय. आपला रोज प्रॅक्टिस करायची. कारण की थॉट्स वगैरे मी का तुम्हाला लिहून देतो, का सांगतो की तुमचं इंग्लिश पक्क झालं पाहिजे आणि महापुरुषांचे विचारही तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि ते विचारही तुम्हाला स्वीकार करता आले पाहिजे, त्याचं अनुकरण करता आलं पाहिजे. म्हणून गुरुदेव प्रयत्न करताय. सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्री.